नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर रमेश शावताडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मानव विकास संसाधन केंद्र अंतर्गत रिफ्रेशर कोर्स इन डिझास्टर मॅनेजमेंट या विषयाअंतर्गत भूकंप एक नैसर्गिक आपत्ती या विषयावर मी हा सेमिनार आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे. भूकंप म्हणजे नेमकं काय? तर भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती भूकंप लहरी तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे पृष्ठाचा भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूगर्भात निर्माण होणारे धक्के, उलाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंप नाभी म्हणतात. भूकंप नाभीच्या अगदी वर पृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत होऊन पोहोचतात. त्यामुळे तिथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रावर धक्क्याची नोंद आपोआप होत राहते. भूकंपाच्या अनुषंगानं काही शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहे. त्यापैकी पी लेख हे असं म्हणतात की भूकंप या शब्दापासून ध्वनीत होणाऱ्या अर्थामधून भूकवच हादरणे म्हणजे भूकंप होय. तर डब्ल्यू मूर असं म्हणतात की नैसर्गिक कारणाने पृष्ठाखाली निर्माण झालेल्या हालचालीमुळे भूपृष्ठाला हादरे बसतात, त्यास भूकंप म्हणतात. भूकंप ही नैसर्गिक आपत्ती समजण्यात येते. भूकंप घडण्याची कारणे म्हणजे पृथ्वीच्या कवचात धक्के बसणे होय. भूकंप म्हणजेच भूकवच कंप पावणे अथवा थरथरणे होय. या अनुषंगानं भूकंपाचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये आहे नैसर्गिक प्रकार, दुसरा आहे कृत्रिम भूकंप. या दोन प्रकाराचा आपण इथे विचार करूया. पहिला जो आहे नैसर्गिक भूकंप, पृथ्वीच्या आवरणाच्या वरच्या टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे नैसर्गिक भूकंप होतात. पृथ्वीच्या पोपटी आणि वितळलेल्या बाहेरील कोर यांच्यात असलेल्या सँडविच विशाल आकाराचे पृथ्वीच्या 83% भाग आहेत. हा घनदाट रॉकने भरलेला आहे, पण कोरा आणि त्याच्या स्वतःच्या किरणोत्सर्गी क्षणात ते गरम केले जाते. ते अभेद्य सूपचे भांडेसारखे पसरते. हे प्रेक्षण म्हणजे टेक्टोनिक प्लेट्सच्या पृष्ठभागाच्या मोर्चेच्या मागे चालणारी शक्ती आहे, ज्यामुळे पर्वत बनतो आणि भूकंप निर्माण होतात. भूकंपाच्या विध्वंसक शक्तीचा एकत्रित होणारा गती जेव्हा निघून जातात, परस्पर विरोधी बनून त्याच्यामधून अचानक जो खडकाळ भाग आहे त्याच्या भौगोलिक वयोगटाच्या दिशेने चालतो आणि मग साधारणतः 8,000 किलोमीटरपर्यंत थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तो वाढत जातो. प्रचंड प्रमाण जे आहे त्याचं ते उकळतं आणि 1 मीटरपर्यंत दुसरीकडे थरथरणाऱ्या हालचाली तो तयार करतो. बहुतेक लोक भूकंपांना नैसर्गिकरित्या मानतात, परंतु मानवनिर्मित भूकंप अशा काही गोष्टी असल्यास काय करता येईल? वीर आहे, मानवनिर्मित भूकंपाची काही रचना आहे आणि त्या अनुषंगानं नैसर्गिक जे भूकंप आहे त्याच्यानंतर दुसरा जो भूकंप प्रकार येतो तो म्हणजे कृत्रिम भूकंप. अधिकृतपणे मानव आणि निर्मित समर्पित संशोधनाचा एक परिसर आहे. भूगर्भशास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञ असे मानतात की भूकंपाचे 5 मुख्य मार्गाने प्रेरित करू जाऊ शकते. पृथ्वीमध्ये द्रव इंजेक्शन, पृथ्वीवरील द्रव्य उतारा, खाणकाम किंवा उत्खनन करणे, परमाणु चाचणी आणि धरणे, जलाशयांच्या बांधणीद्वारे हे सगळं होत असतं. मानव क्रिया
कल्पांनी घेतलेल्या भूकंपाची अधिकृतपणे रेकॉर्ड केलेली उदाहरणे आहेत. 1962 ते 1965 पासून डेन्व्हर क्षेत्रात भूकंपानंतर भूकंपाच्या धडपड्यानंतर भूकंपशास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील खोलवर इंजेक्शनच्या माध्यमातून कचरा द्रावणाचा निपटारा शोधून काढला. इंजेक्शनच्या कचऱ्याची वेळ आणि रक्कम डेन्व्हर भागात वारंवारता आणि भूकंपाची तीव्रता सहज होते. भूकंप सुरू होतो कारण द्रव्य जे अत्यंत उच्च दाबांच्या अंतर्गत इंजेक्शनने भरलेले होते त्यांना खडकामध्ये सगळी ताण ऊर्जा दिली जात होती. आणि म्हणून हे प्रकार आहेत. यामध्येही एक जो आहे उथळ केंद्राचा भूकंप आहे. जेव्हा भूकंपाचा केंद्र पृष्ठभागाखाली 60 किलोमीटर इतक्या खोलीवर असतो तेव्हा त्या भूकंपास उथळ केंद्राचा भूकंप असे म्हणतात. मध्यवर्ती भूकंप याचा जो केंद्र आहे हा साधारणतः 6 ते 300 किलोमीटर इतक्या खोलीवर असतो तेव्हा त्या भूकंपास मध्यवर्ती भूकंप असं म्हणतात. आणि खोल समुद्रातील भूकंप जेव्हा भूकंपाचा केंद्र पृष्ठभागाखाली 300 ते 700 किलोमीटर इतक्या खोलीवर असतो तेव्हा त्या भूकंपास खोल समुद्रातील भूकंप असे म्हणतात. आता ही जी भूकंप आहे त्या भूकंप होण्याची काही कारणे आहेत. ती कारणे कशी आहेत की नैसर्गिकरित्या काही प्रकार आहेत की त्याच्यामध्ये एक आहे की पृथ्वीवर ज्या ठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत आणि अशा भेगा खालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडाच्या चकत्या जेव्हा एकमेकांना घसरतात तेव्हा होणाऱ्या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पहिले कारण आहे. कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को येथील 1906 मधील भूकंप, 1897चा आसामचा भूकंप, 1934चा बिहारचा भूकंप व 1935 मधील केकटचा भूकंप या प्रकारचे भूकंप आहे. किंवा आपल्या महाराष्ट्रामधील जो भूकंप आहे तो किल्लारीमध्ये जो भूकंप झालेला होता तोही ह्या गटामध्ये मोडतो. भूकंप होण्याचं दुसरे कारण आहे की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील भूकंप घडतात. 1868 मध्ये हवाई बेटामधल्या मौना लोआ ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी तेथे सतत 6 दिवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप होते. सामान्यतः ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे घडणारे भूकंप हे मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात. ज्वालामुखी हा पृथ्वीवरील निसर्गनिर्मित आपत्ती आहे ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या ज्वालामुखीतून उष्ण लावारस, ज्वालाग्राही, राख आणि विषाणू बाहेर पडतात. पृथ्वीचे ज्वालामुखी उद्भवतात कारण भूकवच हे 7 मोठ्या टणक भूपट्ट टेक्टोनिक प्लेट्समध्ये विभागलेले आहे. हे सर्व भूपट गरम, सौम्य थर यावर तरंगत असतात. त्यामुळे पृथ्वीवर ज्वालामुखी आढळतात जिथे टेक्टोनिक प्लेट डिक्रेंजिंग किंवा कमी होतात आणि बहुतेक पाण्याच्या पातळ्या आढळतात. उदाहरणार्थ मध्य अटलांटिक रिजसारख्या मध्यशास्त्रीय रिजमध्ये वेगळ्या टेक्टोनिक प्लेट्समुळे ज्वालामुखी आढळतात, तर पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये संक्रमित टेक्टोनिक प्लेटमुळे ज्वालामुखी आढळतात. ज्वालामुखी देखील क्रस्टच्या प्लेट्सवर पसरतात आणि पातळ करीत तिथे तयार करू शकतात. आणि म्हणून हे असे अनेक प्रकारची जी उदाहरणं आहेत ते इथं देता येतात. दुसरा जो आहे की अणुचाचण्या ज्या आहे, अणुचाचण्याच्या अनुषंगानं सुद्धा जिथं जिथं ते अणुचाचण्या याचा नमुना सादर होतो किंवा त्याचे प्रयोग केले जातात तेव्हासुद्धा भूकंप हे जे आहे याची शक्यता जी आहे ती वाढवत असते. हे झाले भूकंपाचे प्रकार आणि त्याची काही कारणे. ती जशी कारणे नैसर्गिक आहे तशी कृत्रिमही आहेत. यानंतर मग आपण भूकंपापूर्वी म्हणजे भूकंप होण्याच्या अगोदर काही गोष्टी असतात ज्या आपण त्याची काळजी आपण घ्यायची असते. आपण ज्या भागात राहतो तो भाग भूकंपप्रवण आहे किंवा नाही हे जाणून घ्यावे. जर भूकंपप्रवण असेल तर लोकांनी नवीन घरे बांधताना आधुनिक तंत्राचा वापर करून भूकंप प्रतिरोध घरे बांधावीत. जुन्या घरांची नियमित देखभाल करून लगेच दुरुस्ती करावी. जड वस्तू उंचीवर ठेवू नयेत. शेतीची अवजारे भिंतीवर टांगून ठेवू नयेत. घरात सतत चालू स्थितीत आलेली बॅटरी व प्रथमोपचाराची पेटी ठेवावी. अग्निशम साधन घरात असावे. विजेच्या वायरिंग संबंधी प्रत्येकाला प्राथमिक माहिती असावी. नेहमी रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील गॅसचे रेग्युलेटर बंद करावे आणि शासनाचे महत्त्वाचे जे नंबर आहेत ते आपण सेव्ह करून ठेवावे. भूकंपाच्या सूचना प्राप्त झाल्या की भूकंप झालेच काय करावे. तर प्रथमतः आपण स्वतः शांत राहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. तात्काळ घरातील सुरक्षित टेबल, खुर्ची, कॉट, बीम खाली आसरा घ्या. जर तुम्ही घराबाहेर असाल तर पटकन मोकळ्या जागेत जा. तात्काळ चालू वाहन थांबवा. घराबाहेर जाताना स्वतःचे ओळखपत्र, पैसे, चेक, बुक इत्यादी जवळ बाळगावे. घरातील विजेचा मेन बंद करून विजेचा प्रवाह खंडित करावा. भूकंप झाल्यानंतरच्या काही सूचना आहेत की घाई, गडबड किंवा गोंधळ करू नये. भिंत व विजेच्या तारावर जाऊ नये. उंच आणि जुन्या सलम असणाऱ्या इमारतीजवळ जाऊ नका. तिथे आसरा घेऊ नका. लिफ्टचा वापर करू नका.
प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. तलाव, नदीच्या व थांबलेल्या पाण्याच्या ठिकाणापासून दूर राहावे. बाल्कनी, जिना अशा ठिकाणी आश्रय घेऊ नये. फार दूरच्या नातेवाईकांना व मित्रांना संपर्क साधू नका, कारण वेळ ते काहीच करू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे भूकंप या संदर्भात अजून महत्त्वाचे आहे की पडझड बंद झाल्याची खात्री करून बाहेर पडावे. भूकंपाचा वेग ओसरल्यानंतर लगेच गॅसची शेगडी पेटवू नये. गॅसचा वास येत असेल तर सर्व दारे व खिडक्या उघडाव्यात. इलेक्ट्रॉनिक वायरमधून धूर येत असेल तर मेन स्विच ताबडतोब बंद करावे. लहान मुले व वृद्धांनी धीर देऊन त्यांना घराबाहेर आणावे. आपल्या शेजारी आपदग्रस्त दिसून आल्या त्यास वाचण्याचा प्रयत्न करावा. जखमींवर प्रथमोपचार करून दवाखान्यात न्यावे किंवा शासन यंत्रणेशी संपर्क साधावा. घराची पाहणी करून दुरुस्तीच्या कामाला लागावे. घराला फार मोठे तडे गेले असतील तर त्यात शक्यतो राहू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नये. यानंतर या अनुषंगानं चर्चासत्राच्या अनुषंगानं आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि हा जो सेमिनार आहे थोडक्यामध्ये मी थांबतो.